नमस्कार मित्रांनो, पोलिसांची यशोगाथा या इन्स्पिरेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पोलीस झाल्यावर आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात ते आपण या सराची आता या साहेबाची थोडं समजून घेऊया. तर तुम्ही पोलीस झालेले, आता तुम्हाला ही माहिती कोणी दिली, आता कोणी मेसेज दिला की तुम्ही पोलीस झाले म्हणून? सर, मी पहिल्यांदा सांगू इच्छितो, मी माझं क्वालिफिकेशन D.Ed झालं होतं. ओके. D.Ed ला त्या ठिकाणी परीक्षा TET जी असते ती त्या वर्षी झाली नाही. ओके. 1-2-3 वर्ष अशीच गेली. ओके. माझ्या मनात विचार आला की बाबा आपण शिक्षकाची तयारी करतोय, परंतु पुढं आर्थिक अडचणीमुळे आपल्याला काय सोर्स नाही उपलब्ध. बरोबर. परिस्थिती खूप डाऊन आहे. ओके. ओके. त्याच्यासाठी पोलीस भरतीकडे मी वळालो. बरोबर. एक 3-4 महिने सराव केला. हा. पहिल्या पोलीस भरतीमध्ये ग्राउंडला अपयश आलं. ओके. ओके. हा. 82 मार्क पडले. परंतु त्याच्यामधून एक चांगली गोष्ट शिकायला भेटली की आपण पोलीस होऊ शकतो. बरोबर. मला टोटल ग्रुप नंबर 2 SRPF त्या ठिकाणी 149 मार्क मिळाले होते. आउट ऑफ लेखी प्लस ग्राउंड. ओके. हा. आणि त्यामध्ये मी फक्त खाली 2 मार्काने हुकलो होतो. बापरे. मध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगलं जोरदार यश भेटलं होतं. हा. 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 पोलीस नाही झालो, हा. परंतु एक मनामध्ये आत्मविश्वास आलता की आपण पोलीस होऊ शकतो. आय कॅन डू समथिंग. आणि दुसऱ्या 2014 ला मोठी महाराष्ट्रामध्ये भरती निघाली होती. ओके. 14,000 जागा होत्या. हा. आणि हीच संधी साधून बरोबर. मी परत प्रयत्न चालू केला. हा. हा. मला जिल्हा पोलीसच व्हायचं होतं. ओके. त्याच्यामुळे मुंबईला यायला भाग पडलं. हा. हा. म्हणलं आता SRPF ला एक आपण भरती दिली, ओके. आता आपण जिल्हा पोलीसला भरती देऊ. ओके. त्या दृष्टिकोनातून तयारी चालू केली. हा. आणि 2014 ला 92 मार्क मिळवले ग्राउंड मध्ये. ग्रेट. ग्रेट. आणि 92 रिटर्न ला मार्क मिळाले. ओके. त्यामुळे 184 ला मी क्वालिफाय झालो. हा. 183 ला ओपनचं मेरिट लागलं होतं. गुड. आणि आनंद इतका झाला ओके. की शिक्षक नाही झालो, हा. परंतु पोलीस झालो. आणि कॉंग्रॅच्युलेशन. Thank you, sir. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. हा. पोलीस झालो आणि शिक्षक नाही झालो तरी आपल्याला पोलिसाच्या माध्यमातून समाजसेवा समाजसेवा करता येईल. आणि आता पोलीस होऊन PSI च्या एक्झाम मध्ये योग्य प्रकारे फिजिकल करतोय. गुड. गुड. रिटर्न एक्झाम झालेली आहे. हा. 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 आणि आता पोलीस पासून PSI पर्यंतचा प्रवास सुरू आहे. यदा कदाचित 100% होईलच PSI. ओके. ओके. तुमच्या शुभेच्छा, तुमचं मार्गदर्शन आणि सरांनी दिलेला वेळ त्याबद्दल धन्यवाद. सर, तुम्ही जेव्हा पोलीस झालेला तेव्हा जर तुम्हाला जेव्हा मेसेज कळाला की मी पोलीस झालो, तर पहिली रिएक्शन कशी होती? तुमच्या मनात काय आलं एकदम की तुमच्या लिस्ट मध्ये नाव आला, तर कोणीतरी सांगितलं मी पोलीस झालो, मग काय रिएक्शन झालं तुमचं? सर, 2014 ला इतकं इंटरनेटचा सोर्स उपलब्ध नव्हता. ओके. पोलीस झालो हे सांगायला सुद्धा कोण नसायचं. म्हणजे ओके. कोणतरी आपलं इंटरनेटवर नाव बघून. हा. माझा एक चुलत भाऊ होता. हा. 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 आमचा एक 20 जुलैला पेपर झाला 2014 ला. बरोबर. आणि 29 जुलैला पोलीस भरतीचा रिझल्ट लागला संध्याकाळी ओके. 7:30च्या दरम्यान. हा. 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 त्याचा मला फोन आला. ओके. हा. मला खात्री होती हा. हो. की बाबा NTC प्रवर्गात म्हणून आपलं काम होईलच. बरोबर. कारण की मार्क पण चांगले होते. 92. हा. हा. 184 मार्क झाले होते. गुड. एक खात्री होती विजयाची, श्वासाची. त्यामुळे मी समाधानी होतो. आणि जसा कॉल आला हा. की मी पोलीस झालो, ओके. तसं अंतकरण भरून येते मित्रांनो. ओके. ओके. म्हणजे कष्टातून तुम्ही वर आलाय असं वाटतं. अरे बापरे. देवाने तुम्हाला चांगलीच संधी दिली आणि तुम्ही त्या संधीचं सोनं करून घेतला. राहू द्या. म्हणजे परिस्थिती फार हालाकीच होती का तुमची? हो, बिकट परिस्थिती होती. ओके. ओके. ठीक आहे. मग तर पोलीस झाल्या अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय बदल झाला, काय परिवर्तन केला तुम्ही? एक तर मित्रांनो, आपल्या घरची परिस्थिती नसते. ओके. हा. आपली घरची परिस्थिती सुधारते. हा. हा. आणि त्याचप्रमाणे आपलं समाजाची सेवा, आपले थोडेफार आर्थिक अडचणी. ओके. ओके. हा. आणि एक वेगळं फील होतं पोलीस झाल्यानंतर. बरोबर. बरोबर. आणि सगळ्या गोष्टी साध्य होतात. ओके. हा. पोलीस होऊन नुसतं बसले नाही, आपलं काहीतरी काही करतच राहत आहे, हे सगळ्यात महत्वाचे आहे. पण सॉरी तुमचं मन दुखावल्याबद्दल, कारण माझं ते मन दुखवायचं नव्हतं. आता सर तुम्ही बोलला हे आनंदाचे आठवत. हे आनंदाचे आठवण परत दिले. बरोबर. तर मला एक सांगा, तर जे आता नवीन विद्यार्थी आहेत, आता जे 2025 भरती होणार आहे, त्यांना काय सांगणार आहे तुम्ही की पोलीस होण्यासाठी त्यांना काय केलं पाहिजे?
सध्या अशी परिस्थिती सर, मुलांना जास्तीत जास्त फिजिकलची तयारी करायला लागते. बरोबर बरोबर. सध्या फिजिकल खूप कठीण झालंय. राईट. हा 800 मीटर असेल, 800 हा. मीटरला पूर्ण प्रॅक्टिस शिवाय काही पर्याय नाही. बरोबर बरोबर. आमच्या वेळेस 5 किलोमीटर होते, त्याच्यामुळे काही वेळेस कसं आहे, स्लो रनिंग केली तरी होऊन जायचं. बरोबर. आताची परिस्थिती खूप कठोर आहे. हा हा. सरकारी जॉब मिळत नाही ओके. हा आणि मुलांचा पण प्रयत्न चांगला असतो की बरोबर. आपल्याला बाबा लवकरात लवकर Selection व्हावं. पोलीस भरती का होईना बाबा झालं पाहिजे. बरोबर. त्या दृष्टिकोनातून मुलं चांगली तयारी करतात आहे. हा हा. त्यांनी फिजिकल मध्ये सातत्य ठेवलं पाहिजे ओके आणि रिटर्नची तयारी रोजची रोज केली पाहिजे. ओके. अशी कुठलीही भरती नाही हा की हा. ती क्रॅक करू शकत हो कोणी क्रॅक करू शकत नाही. हा हा. आणि ती जर सातत्य असलं तर माणूस कसली बी परीक्षा पास होऊ पास होऊ शकतो. ओके. तुम्ही पोलीस भरती करताना कशी प्रॅक्टिस केली होती आणि किती वेळ तुम्ही द्यायचे पोलीस भरतीसाठी? माझा विषय सर वेगळा होता हा. थोडा. मी डीएडच्या फॅकल्टी मधून आलतो, ओके. हा. त्याच्यामुळे माझा काय जास्त फिजिकल फोकस नव्हता ओके. हा आणि फिजिकल मला हार्डच जायचं. ओके. हा परंतु पहिल्या भरतीत अपयश आणि त्याच्यानंतर सातत्य 1 वर्ष 2 वर्ष. एक मिनिट हा. तुमचं पहिल्या भरती अपयश झाला म्हणजे मला एक कोट आठवत येते की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. नक्की करेक्ट. पहिल्या भरतीत भरपूर लोक अयशस्वी होतात. डोक्यात काय ठेवून तुम्ही पोलीस मध्ये फिरला? पहिल्यांदा मध्ये सर मला हे जी आपली घरची परिस्थिती हा ती पूर्ण बदलायची बरोबर बरोबर. आणि मला कसं होतं काहीतरी करायचंच होतं, करायचंच होतं. राईट. जॉब मिळवायचाच होता. बरोबर बरोबर. आपली परिस्थिती घरची ती हा. काय जेमतेम होती आणि पहिल्या जरी मला अपयश आलं असलं बरोबर. तरी मी खचलो नाही, कारण की विषय असा होता हा काही जणांना अपयश आलं की मुलं खचतात. बरोबर बरोबर बरोबर. काही जणांना आर्थिक अडचण असते, बाहेर बरोबर. राहता येत नाही अकॅडमी मध्ये. करेक्ट करेक्ट. मी सुद्धा आमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहिलो. ओके. हा घरनं डबा यायचा, बरोबर. हा 100-200 रुपये मिळायचे, ओके. पण त्याच्यामध्ये आपलं भागवायचं. हम्म. आणि तिथंच कर्जतला आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ओके. हा तयारी करीत राहिलो ओके. हा आणि 2014ला योग्यरित्या लेखीची आणि ह्याची दोन्हीची तयारी करून हे झालो. भरती झाली. हो. म्हणजे सगळ्यात महत्वाचा एक गोष्ट सांगायचं म्हणजे परिस्थिती डोळ्यासमोर ठेवा. हो, परिस्थिती आपली विसरली नाही पाहिजे. ओके. काही गोष्टी मुलांना कसं वयात आल्यानंतर समजत नाही की हा, बाबा आपण कोणत्या रस्त्याने चाललोय, काय बरोबर, केलं पाहिजे, बरोबर. आपल्या आई वडिलांची परिस्थिती काय आहे, हा हा हा. त्या दृष्टिकोनातून तयारी केली पाहिजे. बरोबर आता कॉम्पिटिशन खूप आहे. बरोबर. 12वी झाले की मुलं अकॅडमीत जातात. राईट. अकॅडमी मध्ये कसं आहे, ग्राउंड करणारे असतात, बरोबर. लेखीची तयारी करणारे असतात, Right. परंतु त्याचा ताळमेळ घालून आपल्याला मेरिट मध्ये यायचं. ओके ओके आणि मेरिट मध्ये नाव दिसलं तर तुम्ही सक्सेस झाला. ओके. म्हणजे तुमचं रिॲक्शन त्यावेळेस अतिशय वेगळा होता, पण तुम्ही पोलीस झालाय सगळ्यात मोठी गोष्ट झाली. आणि आज सर तुम्ही मला 2014ची आठवण करून दिली. डोळ्यातनं अश्रू यायला लागले. कळालं मला अगदी. मला पण कसं वाटलं, पण तो आनंद असू येते त्याला काही रोखू शकत नाही. रोखू शकत नाही. ते आनंद असू आहे. आणि प्रत्येक टायमाला जेव्हा जेव्हा तुम्ही सक्सेस होता तेव्हा तुम्हाला मागची आठवण येतातच. ज्या माणसाला मागची आठवण येते तो ग्राउंड लेवल असतो आणि तो चांगल्या पद्धतीने पुढे करिअर घडवत असतो. ठीक आहे. बरोबर. पण तुम्ही तुमच्या अतिशय मोलाचा टाइम मला दिला आणि माझ्याबद्दल तुम्ही फ्रेंडली बोला आणि तुम्ही एकदम मला तुमचं मित्र समजून व्यवस्थित असं तुम्ही माहिती दिला, त्याबद्दल अतिशय आनंदी आहे आणि मी धन्यवाद मानतो. आणि जर कोणाला त्यांची स्वतःची परिस्थिती चेंज करायची असेल तर तुम्ही परिस्थिती समोर ठेवा, तुमच्या घरची परिस्थिती आई वडील डोळ्यासमोर ठेवा आणि भरतीला उतरा आणि भरती होऊनच दाखवा. जर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.